तर आता मी इथे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे, तुम्ही बघू। तर आता माझं हळदीचं लेपन झालेलं आहे उंबरठ्यावरती आणि मी तुम्हाला बाजूचं दाखवते। आमच्या आजूबाजूला सिमेंटची पोती आहेत कारण शेजारी काम चालू आहे। दरवाजामध्ये रांगोळी काढून झाल्यानंतर इथे मी देवांची पूजा पण करून घेतलेली आहे। देवांची पूजा करून झाल्यानंतर देवांच्या समोर मी एका पाटावरती दररोज गणपती बाप्पाची रांगोळी काढते। तुम्हाला तर माहितीच आहे 41 दिवस मी हे व्रत करणार आहे। तर आता गणपती बाप्पाची रांगोळी काढून झाल्यानंतर अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचे आहे, दुर्वा व्हायचे आहेत। हे सगळं वाहून झाल्यानंतर दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे, त्याचबरोबर अगरबत्तीने ओवाळायचं आहे। अशा पद्धतीने सगळं करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि इथे मी गुळाचा नैवेद्य दररोज दाखवते। तर आता नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती वगैरे करायची। तर आता हे सगळं शूट मी करत बसली नाही, सगळं झाल्यानंतर आता इथे मी किचनमध्ये आलेले आहे आणि आज गुरुवारच्या स्वयंपाकामध्ये अगदी साधासुपा स्वयंपाक आहे कारण मी आणि केतूच आज जेवायला आहोत। रात्री महेश गुरुवार जेवायला नाही आहेत, त्यामुळे आमच्या दोघींचा स्वयंपाक करायचा आहे मला। त्यामुळे आता मी भेंडीची भाजी करून घेते। तर आता माझी भेंडीची भाजी पण रेडी झालेली आहे, झटपट अशी करून घेतली। ती शेअर नाही करत बसली कारण तुम्हाला तर माहिती आहे मी या अगोदर पण भेंडीची भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आता हिरव्या मिरचीचं वरण करते। तर त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे। आता वरणामध्ये मी ऑलरेडी मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि भांडं गरम झालेलं आहे। आता तूप टाकायचं आहे, मी इथे 2 चमचे तूप घालते आणि आता तूप पण गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची, मोहरी किंवा राई। तर इथे मी राईच वापरते कारण एकदम बारीक असते। त्यानंतर हिंग घालायचे आणि छानपैकी आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे लसूण छानसं थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि थोडासा कढीपत्ता पण आता मी इथे टाकते। वरण थोडंफार घोटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला फोडणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि झटपट असं आपलं हे वरण रेडी होत आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे, मला साखर घालायला खूप आवडतं कारण थोडीशी गोड, आंबट, तिखट अशी आपल्याला ही वरण हवं आहे। तर आता साखर थोडीशी घातली, त्यानंतर आता आपलं वरण छान उकळलेलं आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये लिंबू पिळूया, लिंबामुळे वरणाला छान अशी टेस्ट येते। तर मस्त असं गोड, आंबट, तिखट चवीचं आपलं हे वरण रेडी झालेलं आहे। जर का लिंबू नसेल तर तुम्ही या जागी चिंच टाकू शकता। तर आता लिंबू अवेलेबल होता म्हणून मी लिंबू पिळलेलं आहे, नाहीतर मी चिंच घालत असते। तर मस्त असं हे गरमागरम वरण रेडी आहे। आता मी हे बाजूला ठेवते आणि आता मला कणिक मळायची आहे। आज माझ्यासाठी आणि केतूसाठीच मला चपात्या करायच्या आहेत, त्यामुळे आमच्या दोघींपुरतीच मी आता कणिक मळून घेणार आहे, म्हणजे संध्याकाळी पण केतूला चपात्या होतील। मी तर एकच टाईम जेवणार आहे कारण आज गुरुवार आहे। तर आता इथे मी पीठ चाळून घेते। हे काम मला अगदी बोरिंग वाटतं, कधी वाटतं की एकदमच 4-5 किलोचं पीठ आपण चाळून घेऊया, परंतु मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही कारण जामच ते बोरिंग काम वाटतं मला। आणि जरी आपण एकदम चाळून ठेवलं तरी कधी शंका वाटते की बाबा त्याच्यामध्ये काय असेल किंवा काहीतरी गेलं असेल अशी भीती पण वाटते। त्यामुळे मी ते काम करायलाच घेत नाही।
तर चला आता बोलता बोलता माझी कणिक पण मळायला लागली आहे. आज मला केतूसाठी आणि माझ्यासाठीच कणिक मळायची आहे, म्हणजे 2 टाईमचं केतूचं चपात्या होतील. आता इथे तुम्ही म्हणाल की मी भेंडीची भाजी वरण वगैरे केल्यानंतर कणिक का मळते, तर असं काही नाही आहे. कणिक आपण छान मऊसूद मळली ना तर चपात्या आपण पटकन करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी थोडं थोडं पाणी घालून मी इथे कणिक मळते आहे. आणि सध्या काय झालं आहे, वेदांसाठी मी सकाळी पनीर बनवते, तर ते पनीरचं जे पाणी आहे ते न फेकता त्या पनीरच्या पाण्यामध्येच मी कणिक मळत असते. त्यामुळे चपात्या इतक्या मऊसूद होतात, खूप छान होतात. मला आधी माहितीच नव्हतं की पनीरच्या पाण्यामध्ये आपण कणिक मळू शकतो. त्याने वेदांनीच मला ही आयडिया दिली आणि खूप छान आयडिया आहे. तुम्ही पण घरच्या घरी जर का पनीर बनवत असाल तर ते पाणी अजिबात फेकू नका. किंवा आमटी वगैरे करत असाल तर त्या आमटीमध्ये पण तुम्ही ते पनीरचं पाणी टाकू शकता. पण ते पनीरचं पाणी जे आमटी आहे ना ती पटकन खावी लागते, म्हणजे ताजी ताजी खावी लागते, ठेवून द्यायची नाही. तर मला तर खूप फायदा झाला त्या पनीरच्या पाण्याचा. तर आता चला इथे माझी कणिक पण मळून झालेली आहे आणि परत थोडंसं पीठ लावायला पण मी चाळून घेतलेलं आहे. इथे केतूची गडबड चालू आहे, तिच्या मध्ये मध्ये गप्पा चालू आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता कणिक मळल्या मी लगेच चपात्या लाटायला घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5 मिनटाचा रेस्ट घेऊ शकता, परंतु मला इथे गरज वाटली नाही, कारण चपात्या छान अशा मऊसूद होत आहेत आणि छान फुलत आहेत सुद्धा. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही स्वयंपाक केला तर झटपट होऊ शकतो. मला अजिबात वाटत नाही की चपाती आधी करून घ्यायच्या नंतर सगळ्या भाज्या वगैरे आमटी करायच्या, कारण नंतर मला खूप कंटाळा येतो. जर का भाजी आणि आमटी वगैरे आपण आधीच करून घेतली तर चपात्या लाटून पटकन जेवता पण येतं. तर आता इथे पटपट चपात्या लाटून घेते मी, कारण मला अजून आज काय मी गोड करणार नाही आहे, परंतु चटणी करायचं आहे मला, खोबऱ्याची चटणी. आता सगळ्या चपात्या करून झाल्यानंतर मी इथे खोबऱ्याची चटणी करण्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलं, त्यानंतर 1 गड्डी लसणाची. आता खोबरं छान असं सुरीने कट करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये सगळं काढायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता तिखट मी 2 ते 3 मोठे चमचे टाकले आणि मीठ चवीनुसार, आणि मिक्सरमधून छान असं फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे. तर इथे चटणी रेडी झालेली आहे आणि इथे मी नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलं आहे. आज एकदम साधासुपा स्वयंपाक केलेला आहे. हिरव्या मिरचीचं वरण, भेंडीची भाजी. आज गोड पदार्थ बनवला नाही, फक्त मी दही साखर नैवेद्यामध्ये ठेवलेली आहे आणि वरण भात चपाती आणि आपण आता जस्ट केलेली मस्त खोबऱ्याची चटणी. तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवते. नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 1:45 आणि आता माझा सगळा गुरुवारचा स्वयंपाक झालेला आहे. आज स्वयंपाकात असं विशेष मी काही बनवले नाही आहे, अगदी साधासोपा स्वयंपाक बनवलेला आहे आणि आज गुरुवार आहे. तर चला मंडळी, आता देवाला नैवेद्य दाखवला आहे. मी आणि केतू आता जेवून घेतो आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ढग कसे भरून आलेले आहेत. हे ढग भरून आल्यावरती मला एक गाणं सुचतंय, तर तुम्ही ऐका हां. ढग दाटून येतात, मन वाहून नेतात, ऋतू पावसाळी सोळा, थेंब होऊन
गातात झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. तर मंडळी, माझं गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे, तर चला आता आपण चहा पिऊन घेऊया. बरोबर 6:30 वाजलेले आहेत. बघू शकतो इथे चहा आपला रेडी आहे. चला मंडळी, आता मी चहा पिते, थोडा वेळ गॅलरीमध्ये बसते. दरवाजा सारखा लागतोय. आता इथे कोरडं आहे जरा थोडंसं, त्यामुळे मी इथे बसते. वाव. तर चला मंडळी, मी आता चहा घेते. तर आजचा हा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.